म्हटलं 12 वर्ष पहिले हे गलती नसती केली ना पाडायची पोरीले. पोरी असल्या का चला दवाखान्यात बायकोले घेऊन, पोरी असली का चालल्या पाडाले. हां हे वय आता भरणं येऊन राहिलं. काऊन असे बसले, लयच विचारात बसले आहे ना. काय हो आपलीच लावतं हो तो राजा नाही का माझ्या सोबती. त्याच्यासाठी काल पोरगी पाहायला गेलतो. चाल म्हणे गेलतो पोरगी पाहायला. अमरावती पाशी कोणतं तरी गाव आहे त्याचं. गेलतो तर ते बसलो, पोरीनं चहा आणला, पाणी आणलं प्यायले. पोरीचा बाप म्हणे तुम्ही काय करता म्हणे. त्यामुळे 2 एकर वावर आहे माझ्यापाशी म्हणे, बाकी काहीच नाही. ॲटो चालवतो म्हणे. पोरीचा बाप म्हणे ॲटो चालवता काय, बँक बॅलन्स काय आहे. 5 एकर वावर पाहिजे म्हणे कमीत कमी. मॅडला भाऊ मी बोललो म्हणा त्याच्या मॅडला भाऊ 5 एकर वावर एकटा कमावता आहे. आजकालच्या जमान्यात वावर कुठे भेटते. कमावते तो 20,000 रुपये महिना. नाही म्हणे भाऊ 5 एकर वावर पाहिजे, कमीत कमी 20,000 रुपये महिना कमावला पाहिजे पुरानं. मग काय बसलो उठलो तिथून, मग बाहेर आलो जरा बऱ्यानं. बरोबर आहे तिच्या बापाचं. एवढी चौकशी करावंच लागते म्हटलं पोरीच्या बापानं. नाही चौकशी केली ना इकडे सांगते 2 एकर वावर आहे, तिकडे एवढं 0 एकर वावर राहत नाही. असं राहते. कोणते लोक खोटे लय बोलते, खोटे बोलून फसवतात पोरीले. म्हणून बापाच्या यानं आता चौकशी केलीच पाहिजे. आता तुमच्यासारखं वावर सांगितलं मले, घरी तर वावर नाही आहे, दुनियाभराचा सडा टाकणं आहे, शेण पायणं आहे, सडा सारवून करणं आहे रोजचं. तेवढीच चौकशी केलीच पाहिजे. एखाद्या पोरीले कोणी फसवलं, नोकरीवर आहे नाही असं आहे ना, एवढा 30,000 पेमेंट आहे, तर कायले दुसऱ्याच्या लेकीबाईचं नुकसान करावं. माणसं आहे ना खोटे नाटे बोलते आजकाल. तर पोरीचा बाप धाडा वावर विचारते, त्याची पोरगी जाते का वावरात पायतरी टाकते काय. एक फन येत नाही काय, एक काडी वेचत नाही वावरातली. चालले मोठे वावर विचारायला कोणापाशी नाही राहत वावर, कुणी नोकरी करते. असे आहे नाच लय पोरीचे लग्न जुळत नाही म्हटलं. नोकरीवाला पाहिजे करून राहते. ह्याच पोरी पडून 30 वर्षापर्यंत तरी लग्न जुळत नाही. कुठून आणणार आहे नोकरीवाला पोरगा सांग बरं. कास्तकार का कमी आहे काय. कास्तकार आहे म्हटलं 30 ते 40,000 रुपये महिना कमावते, मस्त खाते, शानीनं मस्त राहते दणकट. नोकरीवाला काय आहे, उद्याच काढून फेकते झाले सरकार. कास्तकाराशिवाय पर्याय नाही. मग आणि ती पोरगी जाते का त्याची पायदळी टाकते काय. तिचे पायाले काटे रुपते, काटे पोरीच्या पायाले. कोणत्याही गैभाने आले ती पोरगी आणि पोरीले फसवून टाकत बसन. मग डोक्यावर हात ठेवून पोरीचा बाप लहानपणापासून केवढं जपा लागते पोरीले माहीत आहे ना तुम्हाला. तुम्ही काय गेले होते व त्याच्यासोबत तर मंदात चमचा घोटाले. काही गरज होती काय जायची. तुम्हाला तर माहीत आहे आजकालच्या पोरी जराशा थोड्याशा शायन्याश आहे, मिजाजपणा लावते. इकडं लग्न जुळू देते, तिकडं लग्न जुळल्यावर तिकडं उठून पळते दुसऱ्यासोबत. असं चालू आहे आता. आपण मंदात पडावं नाही. तुम्ही काय गेलते मंदात पडाले, तुम्ही बोलले शायनी आहे, जा तिकडे. मग नका सांगू. अगं पोरीच्या बापाली विचार लागते. पोरीबारीचं जीवन मोठं खराब आहे व तुम्हाला नाही समजत माणसायले. तुम्हाला कसं समजन माणसायले पोरीबारीचं जीवन किती खराब निघते. तर कोणाचं नशीब कसं ना कोणाचं नशीब कसं. 10तून 2च पोरी चांगल्या आपण घरी पडते, बाकीच्या 8 पोरी तशाच पडते अशा तशा घरी. तुम्हाला काय माहीत आहे. असंच पाहिजे माणसायले, असंच पाहिजे ना. 12 वर्षा पहिले मार्गदर्शन अबॉर्शन करे पोरी असल्या तर पाडून टाके दवाखान्यात जाऊ येन ते गोळ्या खाऊ कशा भेटन पोरी. आता बसा आता बोकडे 50-50 वर्षाचे होऊन. पहिले गलती केली ना, आता भोगा कोणाला लागल ना. सध्या पोरायला नाही भोगा लागल काय. नाही काही त्याला म्हटलं आता मी काही डबल पोरगी पाहिले येणार त्यासोबत, मग नको म्हणजो, कारण म्हणतातला माणूस फसते. आता काय त्याला सांगतो ना, सांगितलं त्याच्या बापाले डबल वापस गेलो घरात. काकाजी तुमची पोरगी वावरात नाही जाऊ शकत, जातही नाही वावरात, तुम्ही वावर कायले मागता. तो कमावते ना, कास्तकार आहे, 20,000 रुपये कमावते, घरी 3 एकर वावर आहे. तुम्ही म्हणता 5 एकर पाहिजे. असं कुठं असते काय. बँक बॅलन्स त्यापाशी बँक बॅलन्स नाही आहे, कास्तकार आहे तो. कुठून आणून कमाई करून बँक बॅलन्स ठेवून का वावराले पैसे लावून देऊन द्या पोरगी. तुमच्या भरोसा देतो म्हणे. म्हटलं माझ्या भरोसा नका देऊ, मी मदत पडणार नाही. पोरगा आहे तुम्ही आहे. मग मी तिथून चाललो आलो वापस संध्याकाळी 7च्या गाडीनं वापस आलो घरी. मी जाऊ द्या म्हटलं पहा तुम्ही. तुम्हाला काय सांगू, एका माझ्या मैत्रिणीचं तसंच झालं.
तिले नाही का दुसऱ्याचंच घर दाखवलं तिच्या घरच्या पाहुण्याले. हां, दुसऱ्याची बिल्डिंग दाखवली मोठी जात, दुसऱ्याच्याच घरी चहा पोहे खायला नेलं. आणि लग्न झाल्यावर पाहते तर मग एवढंसं झोपडं आणि थो जाय मातीचे टोपले उचलाले सिमेंट रेतीचे. आणि असं झालं तिच्यासोबत. मग आता ती अशी पस्तावून राहिली, अशी माझ्या घरी येते ना कधी कधी भल्ली बोंबलते ती. गव्हर्नमेंटले विचारा थोडसा. 1000 पोरं आहे मागं, 900 पोरी आहे म्हटलं, फक्त 900. तुम्ही सांगा पोरं तसेच नाही म्हणजे राहीन काय? हां, अहो आता पोरीले मस्त मायबाप शिकवते, स्वतःच्या पायावर उभं करते, चांगला जॉब करायला लावते, चांगल्या नोकरीवर लावते. म्हणून पोरी आता मिजासल्या. पोरी म्हणते आता फिरा पोरं आहे बा आमच्या मागं. एक तर नोकरी पाहिजे, त्याला चांगला पैसेवाला पाहिजे. नाही पैसेवाला भेटला का मग आपला पाय पाहूनच ठेवला राहते. इकडं सगळं करते, इकडं भो उठून पैते घ्या ना शेकू. असं राहते कुठं. म्हणून पोरीच्या मनात पडणं जमत नाही. आता पोरं फिरून राहिले पोरीसाठी, दारोदारी याच्या दारोदारी त्याच्या दारोदारी घरोघरी फिरतेत. हायकाव पोरगी द्यानावं पोरगी, भांडे घासतो, धुणंही धुतो, कपडे धुतो तिचे. असे लावते, असे पोरीच्या मागं रांगा लागले आहे म्हटलं पोरायच्या.